Hello students, welcome to my YouTube channel Professor रवींद्र गायकवाड एज कोचिंग क्लासेस वॉश. इयत्ता 12वी मध्ये आपण 3 टॉपिक्सचा स्टडी केला आहे. केमिस्ट्री पार्ट 1 मधले 2 आणि पार्ट 2 मधला 1. पहिला टॉपिक आपण पाहिला होता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दुसरा टॉपिक आपण पाहिला होता पार्ट 1 मधला केमिकल थर्मोडायनेमिक्स आणि 3 नंबरचा टॉपिक होता आयोनिक इक्विलिब्रिया. आज आपल्याला इयत्ता 12वी मधलाच केमिस्ट्री पार्ट 1 मधला फर्स्ट टॉपिक चालू करायचा, तो म्हणजे सॉलिड स्टेट. एक दिवस आपण आता 11वी आणि एक दिवस 12वीचा तास घेणार आहोत, त्यामुळे एक दिवस तुम्हाला स्टडी करण्यासाठी गॅप पडणार आहे. समजा तुमचं 2 तारखेला लेक्चर झालं तर 3 तारखेला 11वी असेल, 3 ला 11वी झालं तर 4 तारखेला 12वीचे लेक्चर असेल. तर याप्रमाणे आपण आता लेक्चर घेणार आहोत. कारण कालच्या आणि परवाच्या दिवशी मला काही मुलींचे कॉल आले, मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी चॅटिंगमध्ये सांगितले की सर जास्त व्हिडिओ झालेत, आम्हाला बघायला टाईम भेटत नाही. तर अशा काही विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट आल्या. तुम्ही रेग्युलर जर दररोज एक व्हिडिओ जर बघितला आणि त्याच्या खालचे 4 ते 5 जे पेजेसच्या नोट्स दिलेले आहेत तुम्हाला ग्रुपवरती, त्या जर रेग्युलर तुम्ही जर लिहून काढल्या तर तुम्हाला तो लोड होत नाही आणि जास्त वाटत नाही. तुम्ही एक दिवस बघतच नाही व्हिडिओ, दुसऱ्या दिवशी बघत नाही आणि तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे 3 व्हिडिओ येतात. मग अशा प्रकारे 3-4 व्हिडिओ जर झाले तर तुम्हाला ते लोडच होणार आहे. आणि काही मुलांचं म्हणणं आहे की सर आम्हाला झूम ॲपवर घ्या किंवा गुगल मीटवर घ्या. आपलं लेक्चर हे लाईव्हच लेक्चर होतंय. टायमिंग हा तुमचा 7:30चा आहे, तर आपण 6:30ला ठेच जाऊ. पण याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे युट्यूबच्या लेक्चरमध्ये, की तुम्हाला जे लेक्चर तुम्ही बघणार आहे, समजा तुम्हाला एका दिवशी चार्जिंग नसेल, नेटवर्क प्रॉब्लेम असेल, तर ते लेक्चर तुम्ही काही दिवसांनी बघू शकता. एखादा पॉईंट जर तुम्हाला समजलेला नसेल तर तो पॉईंट तुम्ही रिपीट तो व्हिडिओ बघू शकता. यासाठी मी युट्यूबवर घेते. लाईव्ह जर आपण लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये काय होणार, कोणाचे नेट प्रॉब्लेम असणार आहे आणि आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये जे काही टीच करणार आहोत ते नंतर तुम्हाला रिपीट ते बघता येणार नाही. कारण आपल्याकडे फिजिकल पार्ट फर्स्टमध्ये जर पाहिलं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तर काही डेरिव्हेशन असतात, सेकंड पेपरमध्ये रिॲक्शन असतात. मग त्या रिॲक्शन जर तुम्हाला फक्त सिअर स्क्रीन थ्रू जर शिकवलं तर त्यावेळेस तुम्हाला ते इझी लक्षात येणार नाही. पण एखादी नेम रिॲक्शन किंवा एखादा डेरिव्हेशन जर तुम्हाला नाही समजलेलं असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्याच्या आधारे ते व्हिडिओ तुम्ही रिपीट बघू शकता. यासाठी तुम्ही युट्यूबवर लेक्चर घेतो. तर आज आपण सॉलिड स्टेट हा टॉपिक चालू करणार आहोत. केमिस्ट्री पार्ट 1 मधला सगळ्यात IMP टॉपिक्स आहे, प्रॉब्लेम रिलेटेड टॉपिक्स आहे आणि CETL देखील वेटेजेबल टॉपिक्स आहे. याच्यामध्ये आपल्याला पाहिजे फर्स्टली की सॉलिड स्टेट टॉपिक्स मध्ये आपल्याला फर्स्टली माहित पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय मॅटर, की मॅटर कशाला म्हणायचं. आपण 9वी पासून याची डेफिनेशन करत आलेलो आहे. व्हॉट इज मीन्स बाय मॅटर, एनिथिंग दॅट ऑक्युपाइज स्पेस and has mass are called as matter. की कुठल्याही सबस्टन्स कडे जर तो जागा व्यापत असेल किंवा त्याला पर्टिक्युलर असं वस्तुमान जर असेल तर त्या सबस्टन्सला आपण मॅटर असं म्हणत असतो. मीन्स एनिथिंग दॅट ऑक्युपाइज द स्पेस अँड हॅज मास आर कॉल्ड ॲज अ मॅटर. की इनवर्स मधली अशी कुठलीही गोष्ट असेल, समजा माझ्याकडे हा पेन आहे, ह्या पेनला काहीतरी वस्तुमान असणार आहे बरोबर, आणि हा काहीतरी जागा व्यापतो म्हणजे स्पेस ऑक्युपाय करत असेल. म्हणजे एखाद्या सबस्टन्सला जर स्पेस ऑक्युपाय करत असेल आणि पर्टिक्युलर असं जर मास असेल तर समजायचं तो काय असणार आहे, तुमचा मॅटर आहे. बट दिस मॅटर हॅव्हिंग द मेनली 3 टाइप्स. की मॅटर मध्ये जर पाहिले तर 3 प्रकार आहेत. एक असतो सॉलिड स्टेट, दुसरा असतो लिक्विड स्टेट आणि तिसरी असते गॅसियस स्टेट. म्हणजे मॅटर जर आपण पाहिले तर 3 स्टेट मध्ये आपण स्टडी करत आहोत. पहिली स्टेट असते सॉलिड स्टेट, दुसरी असते लिक्विड आणि तिसरी असते गॅसियस स्टेट. लिक्विड आणि गॅसियस स्टेटचा स्टडी आपण 11वी मध्ये केलेला आहे. जसं की स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसियस आणि लिक्विडचा होता टॉपिक तुमचा, तो आपण 11वी मध्ये स्टडी केलेला आहे. जे विद्यार्थी माझ्याकडे ट्युशनला होते त्यांना तो टॉपिक मी इझिली आणि चांगल्या भाषेमध्ये शिकवलेला आहे. ते जर तुम्हाला बेसिक माहित असेल, त्याच्या प्रॉपर्टी लिक्विडच्या माहित आहेत, गॅसियस स्टेटच्या प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला त्या लेक्चरमध्ये. तसं सॉलिड जर पाहिलं तर सॉलिड आपल्याला 11वी मध्ये शिकायचं आहे आणि आपल्या टॉपिकचं नाव आहे सॉलिड स्टेट. म्हणजे या सॉलिड स्टेट टॉपिकचा स्टडी करत असताना सुरुवातीला आपल्याला सॉलिडच्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे. व्हॉट इज मीन्स बाय प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड्स, की सॉलिडच्या काय काय प्रॉपर्टी असणार आहेत. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, की एखादा सॉलिड सबस्टन्स आहे हे आपण कशाच्या आधारे आयडेंटिफाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला काही सॉलिडचे जे स्थायू पदार्थ जे असतात त्याचे गुणधर्माचा स्टडी करायचा. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे, most of the solids have definite shape. Most of the solid have definite shape and definite volume. की जे काही तुमचे सॉलिड सबस्टन्स असतात त्याला निश्चित असा आकार आणि आकारमान असतो. मीन्स एव्हरी सॉलिड सबस्टन्स हॅव द डेफिनाइट शेप अँड व्हॅल्यूम. डेफिनाइट म्हणजे फिक्स,
की एखादा सॉलिड सबस्टन्स जर असेल तर त्याला फिक्स्ड असा शेप किंवा व्हॅल्यूम असतो. समजा तुमची ब्रिक्स असेल वीट, त्याला फिक्स असा शेप आणि व्हॅल्यूम असतो. समजा पेन असेल त्याला काहीतरी पर्टिक्युलर असा शेप आहे किंवा काहीतरी व्हॅल्यूम असणार आहे. मीन्स एव्हरी सॉलिड सबस्टन्स हॅव्हिंग द डेफिनाइट और फिक्स्ड शेप अँड व्हॅल्यूम. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपल्याला याच्यामध्ये कम्पेअर करता येते की समजा तुमच्याकडे एखादा सॉलिड सबस्टन्स जर असेल तर मोस्ट ऑफ द सॉलिड सबस्टन्स आर नॉन कॉम्प्रेसिबल. मीन्स सॉलिड्स आर नॉन कॉम्प्रेसिबल. सॉलिड कधी कॉम्प्रेस होतात का रे? नाहीत होत. जसे की गॅसियस मॉलिक्यूल जर असेल तर त्याच्यामध्ये एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन झालेलं दिसतं, म्हणजे अंकुचन आणि प्रसरण पावलेलं दिसतं. तसं एखादा सॉलिड सबस्टन्स जर असेल तर तो इनकॉम्प्रेसिबल असतो, म्हणजे नॉन कॉम्प्रेसिबल असतो. समजा तुमच्याकडे स्टोन आहे, स्टोनवर जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर तो अट्रॅक्शन किंवा रिपल्शन पावतो का? नाही पावत. मीन्स मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल और नॉन कॉम्प्रेसिबल. की बरेचसे सॉलिड हे नॉन कॉम्प्रेसिबल किंवा इनकॉम्प्रेसिबल असतात. त्यानंतर त्याच्यामधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो सगळ्यात व्हेरी हाय असतो. मीन्स इन सॉलिड्स इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी हाय. की त्याच्यामधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असणार आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कसा असतो? हाय असतो. आता तुम्ही म्हणताल सर इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे म्हणजे काय? समजा तुमच्याकडे सॉलिड मधले कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतील. अशा प्रकारचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जर असतील तर ह्या दोन पार्टिकल मधलं जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अँड तोच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी हाय इन सॉलिड सबस्टन्स. की तुमचे जे सबस्टन्स सॉलिड स्टेट मध्ये असतात त्यांचं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते व्हेरी हाय असतं. ड्यू टू देअर इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी व्हेरी लेस. ड्यू टू देअर intermolecular distance or space is very less. की दिलेल्या सॉलिड सबस्टन्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे दोन ऍटमच्या मध्ये किंवा दोन आयनच्या मधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो सगळ्यात हाय असतो. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स हाय असल्यामुळे त्यांच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स किंवा स्पेस असणार आहे तो सगळ्यात कमी असतो. कारण सॉलिडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पार्टिकल एकमेकाच्या क्लोज टुगेदर असतात. पार्टिकल एकमेकाच्या क्लोज टुगेदर आहेत म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग असणार आहे. अँड ड्यू टू स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स दॅट इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज ऑल्सो व्हेरी लेस. म्हणून त्याच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे, जे दोन पार्टिकलच्या मधलं जे डिस्टन्स असणार आहे ते सगळ्यात कमी असतं. दोन पार्टिकलच्या मधला डिस्टन्स जर कमी असेल आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स जर जास्त असेल तर दिलेला सॉलिड सबस्टन्स हा स्ट्रॉंग असतो आणि तो हार्ड देखील असतो. पहा, दिलेला सॉलिड सबस्टन्स काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. समजा तुमची ब्रिक असेल, लवकर फुटते का? नाही फुटत, म्हणजे तो स्ट्रॉंग किंवा हार्ड असणार आहे. मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर रिजिड. की बरेचसे सॉलिड जे असतात, मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर रिजिड्स. आता तुम्ही म्हणताल सर सॉलिड रिजिड आहेत म्हणजे कसे असणार आहेत? एखाद्या सॉलिड सबस्टन्सला जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप चेंज होत नाही, त्याला म्हणतो आपण रिजिड. मीन्स इफ यू अप्लाइंग द फोर्स ऑन एनी सबस्टन्सेस देयर इज डू नॉट चेंज द शेप. त्याचा शेप जर चेंज होत नसेल तर त्या प्रॉपर्टीला आपण रिजिड म्हणतो. लाईक दिस वे मोस्ट ऑफ द सॉलिड सबस्टन्स आर रिजिड अँड मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर इलॅस्टिक्स. आणि बरेचसे सॉलिड हे कसे असतात? इलॅस्टिक असतात. पहा, मोस्ट ऑफ द सॉलिड्स आर इलॅस्टिक. आता इलॅस्टिक म्हणजे काय असणार आहे? रबर आहे तुमच्याकडे, त्याला जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन आणि रिपल्शन होतं आणि नंतर फोर्स काढून घेतला तर त्याची रिगेन होते पोझिशन, म्हणजे आहे त्या जागेवर येतो. जी इलॅस्टिसिटी आणि रिजिडिटी जी असणार आहे ती आपल्याला सॉलिड सबस्टन्समध्ये पाहायला भेटते. एखाद्या सबस्टन्सवर फोर्स अप्लाय केल्यानंतर शेप जर चेंज होत नसेल तर त्याला रिजिड सबस्टन्स म्हणायचं. आणि एखाद्या सबस्टन्सवर जर आपण फोर्स अप्लाय केला असता त्याची शेप चेंज होत असेल त्याला म्हणायचं इलॅस्टिसिटी. म्हणून रिजिड आणि इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी ही देखील आपल्याला कशामध्ये पाहायला भेटते? सॉलिड सबस्टन्समध्ये. दिलेले सॉलिड सबस्टन्स हे हार्ड आणि स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांची जी डेन्सिटी असणार आहे, दिस डेन्सिटी ऑफ द सॉलिड सबस्टन्स इज ऑल्सो व्हेरी हाय. की त्याची डेन्सिटी देखील काय असते? हाय असते. अँड देअर मेल्टिंग पॉइंट इज ऑल्सो हाय. आणि त्याचा जो मेल्टिंग पॉइंट असणार आहे
तो मेल्टिंग पॉइंट देखील काय असणार आहे तुमचा हाय असतो. म्हणजे दिलेल्या सॉलिड सबस्टन्सची डेन्सिटी हाय असते, त्याचा मेल्टिंग पॉइंट देखील हाय असतो. तर ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते आपल्याला सॉलिड्स मध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर सॉलिड्स कंटेनिंग जे तुमचे पार्टिकल असतात ते क्लोजली पॅक्ड असतात. मीन्स solid particles are closely packed. आणि सॉलिड मध्ये जे पार्टिकल असणार आहे ते एकमेकाच्या जवळ असतात. मीन्स कसे असणार आहेत ते क्लोजली पॅक्ड. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी आपल्याला सॉलिड स्टेट मध्ये पाहायला भेटतात. पहिली प्रॉपर्टी काय सांगितली? दे हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॅल्यू. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. इंटरमोलिक्युलर फोर्स इज व्हेरी हाय. Intermolecular distance or space is very less. Due to it, solids are strong and hard. Most of the solids are rigid. Most of the solids are elastic. Solid ची डेन्सिटी हाय असते, त्याचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो आणि सॉलिडचे जे पार्टिकल आहेत ते कसे असतात? क्लोजली पॅक्ड असतात. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर त्यानंतर आपल्याला टॉपिक मधला फर्स्ट पॉइंट पाहायचा आहे, टाइप्स ऑफ सॉलिड्स. कोणता आहे फर्स्ट पॉइंट? टाइप्स ऑफ सॉलिड्स. टाइप्स ऑफ सॉलिड्स. These solids are mainly classified into two types. की सॉलिड मध्ये जर पाहिलं तर सॉलिडचे मेनली करून दोन प्रकार आहेत. Means solids are mainly classified into two types on the basis of orderly arrangement of particles. कशाच्या आधारे याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे? ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. की पार्टिकलची अरेंजमेंट ही रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे त्याच्या आधारे सॉलिडचे दोन प्रकार पडतात. मीन्स solids are mainly classified into two categories on the basis of orderly arrangement of the particle. That is, first one is crystalline solid. कि पहिला टाइप्स कोणता आहे तुमचा? क्रिस्टलाइन सॉलिड आहे. आणि दुसरा टाइप्स आहे तुमचा अमॉर्फस सॉलिड्स. दुसरा टाइप्स कोणता आहे तुमचा? अमॉर्फस सॉलिड्स. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर पाहिलं तर नंतर दोन प्रकार आहेत पहा. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये नंतर दोन प्रकार आहेत. एक आहे आयसोमॉर्फस सॉलिड्स आणि दुसरा टाइप्स आहे याच्यामध्ये पॉलीमॉर्फस सॉलिड्स. दुसरा टाइप्स कोणता आहे तुमचा? पॉलीमॉर्फस सॉलिड्स. म्हणजे सुरुवातीला सॉलिडचे दोन प्रकार आहेत त्याच्या ऑर्डरली अरेंजमेंट वरून, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये नंतर दोन प्रकार आहेत, आयसोमॉर्फस सॉलिड आणि पॉलीमॉर्फस सॉलिड. आपल्याला फर्स्टली आयसोमॉर्फस कशाला म्हणायचं, पॉलीमॉर्फस कशाला म्हणायचं ते पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला डिफरन्स कंपेअर करायचा क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड्स मधला. आता याच्यामध्ये पहा, समजा तुमच्याकडे दिलेला सबस्टन्स हा एखादा पॉलीमॉर्फस सबस्टन्स असेल. पॉलीमॉर्फस सबस्टन्स जर असेल तर पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. पॉली म्हणजे काय आहे? मेनी आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. ज्याच्यामध्ये मेनी फॉर्म असतात त्या सॉलिडला आपण पॉलीमॉर्फस सॉलिड्स म्हणतो. तसं आयसोमॉर्फस कशाला म्हणायचं पहा? आयसो म्हणजे सेम आणि मॉर्फस म्हणजे फॉर्म. ज्याच्यामध्ये सेम फॉर्म असतो त्याला म्हणायचं आयसोमॉर्फस सॉलिड्स. राहिलं मिनिंग लक्षात? आयसो म्हणजे सेम. आयसो म्हणजे काय इथं? सेम आहे. मॉर्फस म्हणजे फॉर्म. पॉली म्हणजे काय आहे? मेनी आणि मॉर्फस म्हणजे काय आहे? तुमचा फॉर्म आहे. देन व्हॉट इज मीन्स बाय पॉलीमॉर्फस सबस्टन्सेस? की पॉलीमॉर्फस सबस्टन्सेस कशाला म्हणायचं? इट इज अ टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. हा एक क्रिस्टलाइन सॉलिडचा टाइप्स आहे. पण व्हॉट इज मीन्स बाय पॉलीमॉर्फस सॉलिड्स? पॉलीमॉर्फस सॉलिड कशाला म्हणायचं? A single substance which crystallizes into two or more forms are called as a polymorphous substances. की एखादा सिंगल सबस्टन्स जर असेल आणि त्याचं मायक्रोस्कोपच्या आधारे जर आपण क्रिस्टलायझेशन केलं तर त्याच्यापासून एकापेक्षा जास्त अलोट्रोप्स जर तयार होत असतील तर त्या सबस्टन्सला आपण पॉलीमॉर्फस सबस्टन्सेस म्हणतो पहा.
means when single substance are crystallized into two or more substances are called as a polymorphous substances. But the solids which are crystallized in different form in different condition. पण याच्यापासून जो सॉलिड ऑब्टेन होणार आहे तो वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटतो. मीन्स सॉलिड विच आर क्रिस्टलायझेस इन डिफरंट कंडिशन अंडर द डिफरंट फॉर्म्स, की वेगवेगळ्या कंडिशनला जर तो वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जर एक्झिस्ट होत असेल तर त्या सबस्टन्सला देखील आपण काय म्हणत असतो, पॉलीमॉर्फस सबस्टन्स म्हणत असतो. आणि मेन महत्वाची डेफिनेशन काय केली मी, अ सिंगल सबस्टन्स विच क्रिस्टलायझेस इनटू two or more forms are called as a polymorphous substance, and this polymorphous substance is also called as allotropes. आणि त्याच पॉलीमॉर्फस सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो, allotropes. समजा तुमच्याकडे कार्बन हा एक एलिमेंट्स आहे. ह्या कार्बनचे जर पाहिले तर तीन प्रकारचे आहेत allotropes आहेत. जसे की कार्बन हा तुम्हाला डायमंड फॉर्म मध्ये पाहायला भेटतो, त्यानंतर ग्राफाइट फॉर्म मध्ये पाहायला भेटतो आणि त्यानंतर फुलेरिन फॉर्म मध्ये देखील हा पाहायला भेटतो. मीन्स कार्बन विच आर क्रिस्टलायझेस इनटू थ्री अलोट्रोपिक फॉर्म. ड्यू टू दिस कार्बन ऍक्ट्स ॲज अ पॉलीमॉर्फस सॉलिड और अलोट्रोपिक सॉलिड्स. की कार्बनचं क्रिस्टलायझेशन केले असता त्याच्यापासून तीन प्रकारचे अलोट्रोप्स एक्झिस्ट झाले. पहिला आहे तुमचा डायमंड जो हार्ड असतो, दुसरा आहे ग्राफाइट जो सॉफ्ट असतो आणि तिसरा आहे फुलेरिन जो आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स म्हणून यूज करतो. तर असे याचे तीन फॉर्म आपल्याला पाहायला भेटले. म्हणजे एकाच क्रिस्टल पासून जर वेगळ्या प्रकारचे फॉर्म्स तयार होत असतील तर त्या सॉलिडला म्हणायचं पॉलीमॉर्फस सॉलिड्स किंवा अलोट्रोपिक सॉलिड्स. त्यानंतर तुमच्याकडे सल्फर असेल. सल्फर वर पाहिलं तर सल्फर मध्ये आपल्याला दोन अलोट्रोप्स पाहायला भेटतात. एक असतो रोम्बिक सल्फर आणि दुसरा असतो मोनोक्लिनिक सल्फर. एक असतो रोम्बिक सल्फर असतो आणि दुसरा मोनोक्लिनिक सल्फर असतो. म्हणजे सल्फरचे देखील दोन फॉर्म तयार होतात वेगवेगळ्या कंडिशनला. मीन्स ॲट अ डिफरंट कंडिशन दिस सल्फर एक्झिस्ट ॲज अ टू फॉर्म. वन इज अ रोम्बिक सल्फर अँड अनदर इज अ मोनोक्लिनिक सल्फर. म्हणजे सल्फर मध्ये देखील दोन अलोट्रोप्स पाहायला भेटतात. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट असेल. दिस कॅल्शियम कार्बोनेट ऑल्सो गिव्स देअर टू अलोट्रोप्स. की कॅल्शियम कार्बोनेट मध्ये देखील आपल्याला दोन अलोट्रोप पाहायला भेटतात. एक असतो अर्गोनाइट्स आणि दुसरा असतो कॅल्साइट. मीन्स कॅल्साइट अँड अर्गोनाइट्स आर द अलोट्रोप्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. काय दिसते की इथपर्यंत खाली. म्हणजे हे झाले तुमचे कॅल्शियम कार्बोनेटचे दोन अलोट्रोप्स. त्यानंतर सिलिका जर पाहिलं तर सिलिका हा एक सॉलिड सबस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला तीन प्रकारचे अलोट्रोप्स पाहायला भेटतात. एक असतो अल्फा कॉर्ड्स, दुसरा असतो बीटा कॉर्ड्स आणि तिसरा असतो क्रिस्टोबॅलाइट्स. क्रिस्टोबॅलाइट्स म्हणजे हे झाले तुमचे अलोट्रोपचे एक्झाम्पल किंवा पॉलीमॉर्फस सबस्टन्सचे एक्झाम्पल. लक्षात आलं डेफिनेशन. अ सिंगल सबस्टन्स which crystallizes into two or more forms are called as a polymorphous substances, and this polymorphous substances is also termed as allotropic substances. Okay, तुम्हाला असा देखील क्वेश्चन असू शकतो, डिफाइन allotropes with suitable example. त्यास तुम्ही हीच डेफिनेशन लिहू शकता. A single substance which crystallizes into two or more forms are called as allotropes. Carbon gives the three allotropes. Sulfur gives the two allotropes, calcium carbonate gives the two allotropes and silica gives the three allotropes. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट टाइप पाहायचा आहे, व्हॉट इज मीन्स बाय आयसोमॉर्फस सॉलिड्स. की आयसोमॉर्फस सॉलिड कशाला म्हणायचं. टू और मोर सॉलिड्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज आयसोमॉर्फस सॉलिड्स. तुमच्याकडे दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स जर असतील आणि त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर जर सारखं असेल तर त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, आयसोमॉर्फस सबस्टन्सेस म्हणायचं. मीन्स when two or more substances having the same crystal structure are called as isomorphous solids. डेफिनेशन लक्षात आली. एक मार्काला विचारतात पहा. when two or more substances having the same crystal structure are called as isomorphous solids. मग दिलेला सबस्टन्स हा आयसोमॉर्फस आहे हे कशावरून ओळखायचं. समजा तुम्हाला दिलेला असेल एखादा सबस्टन्स
तर त्या सबस्टन्सचं क्रिस्टल स्ट्रक्चर हे सारखं असतं. त्या स्ट्रक्चरचं काय असायला पाहिजे, क्रिस्टल स्ट्रक्चर हे सेम असायला पाहिजे. त्यानंतर त्या सबस्टन्सचा जो ऍटॉमिक रेशो असणार आहे तो ऍटॉमिक रेशो सेम असायला पाहिजे. काय सेम असायला पाहिजे, ऍटॉमिक रेशो देखील सेम असायला पाहिजे. त्यानंतर त्याच सबस्टन्स मध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असायला पाहिजे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो असणार आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला देखील कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. आणि त्याच्या जे केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या देखील काय असल्या पाहिजेत, सेम असल्या पाहिजेत. पहा, केमिकल प्रॉपर्टीज आर ऑल्सो सेम. आता दिलेला सबस्टन्स हा आयसोमॉर्फस आहे, कसं ओळखायचं, तर त्याच्या 4 प्रॉपर्टी लक्षात राहू द्या. ज्या सबस्टन्सचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असतं तो आयसोमॉर्फस असतो. ज्या क्रिस्टलचा ऍटॉमिक रेशो सेम असतो तो देखील आयसोमॉर्फस असतो. ज्या सबस्टन्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, ज्याच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात, म्हणजे ह्या 4 प्रॉपर्टी जर एखाद्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतील तर त्यावेळेस आपण आयडेंटिफाय करू शकतो की दिलेला सबस्टन्स हा कसा असणार आहे, तुमचा आयसोमॉर्फस सबस्टन्स आहे. पहिली प्रॉपर्टी काय आहे, द गिवन सबस्टन्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, द गिवन सबस्टन्स हॅव्हिंग द सेम ऍटॉमिक रेशो, द गिवन सबस्टन्स हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, the given substance having the similar chemical property. These 4 the properties are present in given substance. Due to identify the given substance is also isomorphous substance. आणि त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की दिलेला सबस्टन्स हा कसा असणार आहे, तुमचा आयसोमॉर्फस सबस्टन्स आहे. मग आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर पाहायचं म्हणलं तर समजा तुमच्याकडे दिलेलं असेल सोडियम फ्लोराइड्स आणि मॅग्नेशियम ऑक्साइड्स. आता पहा, सोडियम फ्लोराइड आणि मॅग्नेशियम ऑक्साइड मध्ये जर पाहिलं तर यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असणार आहे. मग तो मोनोक्लिनिक असेल, सिंपल क्लिनिक असेल, किंवा बॉडी सेंटर्ड असेल, किंवा फेस सेंटर्ड असेल. आपण मायक्रोस्कोपच्या आधारे आयडेंटिफाय करू शकतो. आणि प्रॅक्टिकली तर ते आपण आयडेंटिफाय जर केलं तर NaF आणि MgOचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतं ते सारखं असतं. त्याचा ॲटॉमिक रेशो जर पाहिलं तर 1:1 आणि याचा ॲटॉमिक रेशो जर पाहिलं तर 1:1 आहे. तुम्ही म्हणताल सर ॲटॉमिक रेशो कसा आयडेंटिफाय करायचा, इथं सोडियम 1 आहे, 1 फ्लोरीन आहे, म्हणजे 1:1. इथं मॅग्नेशियम 1 आहे, ऑक्सिजन 1 आहे, म्हणजे रेशो काय झाला 1:1. म्हणजे याचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे, ॲटॉमिक रेशो सेम आहे आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. आता तुम्ही म्हणताल सर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण ॲटम तर डिफरंट आहेत, तर तसं इथे लक्षात राहून द्यायचं नाही. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे म्हणजे हा जो घटक बनलेला आहे तो 2 ॲटम पासून बनलेला आहे आणि हा देखील घटक किती ॲटम पासून बनलेला आहे, 2 ॲटम पासून. दोन्ही ॲटम इथं प्रेझेंट आहेत आणि इथं देखील 2 ॲटम प्रेझेंट आहेत. म्हणजे NaF आणि MgO मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे आणि याच्या केमिकल प्रॉपर्टी देखील कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणजे हे 4ही प्रॉपर्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. म्हणून हे कशाचं एक्झाम्पल आहे, आयसोमॉर्फस सॉलिड्स. आता याच्यामध्ये आपण दुसरं एक्झाम्पल सांगू शकतो, क्रोमियम ट्रायऑक्साइड्स and iron trioxides. This chromium trioxide and iron trioxide म्हणजे Cr2O3 आणि Fe2O3 याच्यामध्ये जर आपण कंपेअर केलं तर त्याचा क्रिस्टल स्ट्रक्चर सारखं असणार आहे प्रॅक्टिकली, जे आपण मायक्रोस्कोपच्या आधारे पाहू शकतो. दिसते नाही तर. त्यानंतर त्याचा ॲटॉमिक रेशो जर पाहिला तर इथं क्रोमियम 2 आहेत आणि ऑक्सिजन 3 आहेत, म्हणजे ॲटॉमिक रेशो आला 2:3. Fe2O3 मध्ये आयर्न 2 आहेत आणि ऑक्सिजन 3 आहेत, म्हणजे ॲटॉमिक रेशो आला 2:3. म्हणजे याचा क्रिस्टल स्ट्रक्चर सारखं आहे दोघांचं. ॲटॉमिक रेशो 2:3 आहे, 2:3 आहे म्हणजे सेम आहे. याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिलं तर दोघांचा सारखाच आहे. पहा इथं किती ॲटम आहेत, 5, 2 क्रोमिन 3 ऑक्सिजन. इथं किती ॲटम आहेत, 2 आयर्न आणि 3 ऑक्सिजन. म्हणजे दोघांचे ॲटम जे असणार आहेत ते सेम आहेत, म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि दोघांच्या केमिकल प्रॉपर्टी देखील सेम आहेत. पण हे कशाचं एक्झाम्पल आहे, हे देखील आयसोमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पण त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात राहू द्या, समजा तुमच्याकडे असं एक एक्सेप्शनल एक्झाम्पल दिलेलं असेल, NaCl आणि KClचं एक्झाम्पल आहे. कशाचं, NaCl and KCl. This NaCl and KCl are not isomorphous solids.
are not isomorphous solids. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड इज नॉट आयसोमॉर्फस सॉलिड्स. पेअरिंग तुम्हाला विचारली असेल. समजा एक दिली असेल NaF आणि NGO, दुसरी दिली असेल Cr2O3 आणि Ap2O3, आणि तिसरी दिली असेल NaCl आणि KCl, आणि चौथा ऑप्शन असेल नन ऑफ दीज. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट आयसोमॉर्फस सॉलिड्स. तर त्याचा आन्सर काय आहे, NaCl अँड KCl आर नॉट द आयसोमॉर्फस सॉलिड. बिकॉज कशामुळे नाहीत, because this NaCl and KCl having the same atomic ratio, having the same molecular formula, having the same chemical properties, but different crystal structure. पण काय वेगळं आहे याच्यामध्ये, त्याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर असणार आहे ते क्रिस्टल स्ट्रक्चर हे NaCl आणि KCl चं डिफरंट आहे. ड्यू टू डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर दिस NaCl आणि KCl आर नॉट द आयसोमॉर्फस सॉलिड्स. 3 प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये. ॲटॉमिक रेशो सारखा आहे, 1-2 ॲटम आहेत, जे हा 2 ॲटमनी बनलेला आहे, हा 2 ॲटमनी. त्यानंतर ॲटॉमिक रेशो जर पाहिला तर 1:1 आहे, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला तर दोघांचा सेम आहे. दोघांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या आहेत, म्हणजे दोन्ही काय आहेत, साल्टच आहेत. पण मायक्रोस्कोपच्या आधारे जर आपण त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर डिटरमाइन केलं तर याचं क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं असणार आहे आणि याचं क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं असणार आहे. म्हणजे चौथी प्रॉपर्टी याच्यामध्ये अब्सेन्स असल्यामुळे दिलेला NaCl आणि KCl हे आयसोमॉर्फस सॉलिड्स नाहीत, हे लक्षात राहू द्यायचेच नाही. राहिलं लक्षात, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता शेवटचा पॉइंट पाहायचा आपल्याला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. एकदम IMP आहे पहा. क्रिस्टलाइन सॉलिड अँड amorphous solids. Amorphous solids. 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो पहा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड मध्ये काय डिफरन्स आहे तो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो पहा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द क्रिस्टलाइन सॉलिड और अमॉर्फस सॉलिड्स. पण याच्यामध्ये डिफरन्स कंपेअर करत असताना फर्स्टली पहा, याच्यामध्ये जर फर्स्ट डिफरन्स जर आपण क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जर पाहिलं तर रिपीटिंग पॅटर्न इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. रिपीटिंग पॅटर्न इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स की दिलेला जो क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहे आणि त्याच्यामध्ये जे पार्टिकल असणार आहेत, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, मग एखादा ॲटम असेल, आयन असेल, मॉलिक्यूल असेल किंवा एखादा कुठला दुसरा असेल, तर त्यांची जी अरेंजमेंट असणार आहे ती रिपीटिंग पॅटर्न मध्ये असते. मीन्स इन क्रिस्टलाइन सॉलिड द रिपीटिंग पॅटर्न इन द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, की त्याच्यामधले जे पार्टिकलची अरेंजमेंट असणार आहे ते रिपीटिंग फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला भेटते. नो रिपीटिंग पॅटर्न इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. पण एखादा अमॉर्फस सॉलिड जर असेल तर त्याच्यामध्ये काय असतं पहा, नो रिपीटिंग पॅटर्न. नो रिपीटिंग पॅटर्न इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. इन अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स की एखादा अमॉर्फस सॉलिड जर असेल तर त्याच्यामधले जे पार्टिकलची अरेंजमेंट असते ती रिपीटिंग असते, रिपीटिंग फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. पण क्रिस्टलाइन सॉलिड जर असतील तर त्यांच्यामधल्या पार्टिकलची अरेंजमेंट हे रिपीटिंग पॅटर्न मध्ये असते, बट देर इज नो रिपीटिंग पॅटर्न इन द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. त्यानंतर याच्यामध्ये जर कंपेअर केलं तर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल असते. रेग्युलर अरेंजमेंट्स ऑफ पार्टिकल
की क्रिस्टलाइन सॉलिड मधले जे पार्टिकल असतात त्यांची जी अरेंजमेंट असते ती रेग्युलर असते, आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, की याच्यामधल्या पार्टिकलची जी अरेंजमेंट असणार आहे ती अरेंजमेंट कशी असते पा, इरेग्युलर असते. म्हणजे दिलेला क्रिस्टलाइन सॉलिड जो असणार आहे त्यांची अरेंजमेंट ही रिपीटिंग आणि रेग्युलर असते, आणि जो अमॉर्फस सॉलिड आहे त्यांची अरेंजमेंट ही रिपीटिंग नसते आणि इरेग्युलर फॉर्म मध्ये असते. समजा सांगायचं म्हटलं तुम्हाला एक्झाम्पलच्या आधारे तर पहा, समजा अशा प्रकारचे सॉलिड पार्टिकल आहेत. आता याच्यामध्ये पहा, इकडे जर आपण या दिशेला जर पाहिलं तर छोटा पार्टिकल मोठा पार्टिकल छोटा पार्टिकल मोठा पार्टिकल छोटा पार्टिकल मोठा छोटा मोठा छोटा मोठा, म्हणजे ही रिपीटिंग पॅटर्न पाहायला भेटतो. छोटा झाला की मोठा, छोटा झाला की मोठा. म्हणजे इकडल्या डायरेक्शनला देखील ते कशी अरेंजमेंट, रेग्युलर अरेंजमेंट आहे आणि रिपीटिंग आहे. नंतर इथं जर पाहिलं मोठा मोठा मोठा, म्हणजे इथं देखील पार्टिकलची अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलर आहे आणि रिपीटिंग आहे. आणि इथं जर पाहिलं तर छोटा छोटा पार्टिकल दिसतो, छोटा छोटा आणि छोटा, म्हणजे इथं पार्टिकलची अरेंजमेंट देखील कशी आहे, रिपीटिंग आहे आणि रेग्युलर आहे. म्हणजे जो क्रिस्टलाइन सॉलिड असतो त्यांची अरेंजमेंट ही रेग्युलर असते आणि तो पॅटर्न कसा असतो, रिपीटिंग पॅटर्न असतो. तसं अमॉर्फस सॉलिड मध्ये जर पाहिलं तर ती आपल्याला नॉन रिपीटिंग पॅटर्न मध्ये पाहायला भेटतं. कसं असतं, तो नॉन रिपीटिंग पॅटर्न असतो. अशा प्रकारचे पार्टिकल त्याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर अरेंजमेंट पाहायला भेटत नाही किंवा रिपीटिंग अरेंजमेंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटत नाही. तर हा पॉईंट इथं महत्वाचा आहे, पाहायला लक्षात. त्यानंतर तिसरा घटक आपण याच्यामध्ये सांगू शकतो, दिस क्रिस्टलाइन सॉलिड आर द अनआयसोट्रोपिक सॉलिड्स, की तुमची जी क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहेत ती क्रिस्टलाइन सॉलिड कशी असतात, अनआयसोट्रोपिक सॉलिड्स. मीन्स क्रिस्टलाइन सॉलिड्स आर द अनआयसोट्रोपिक सॉलिड but amorphous solid is a isotropic solids. हे कसले सॉलिड आहे तुमचे, आयसोट्रोपिक सॉलिड्स आहेत. जे जेवढे काही क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहेत ते अनआयसोट्रोपिक सॉलिड्स आहेत, आणि जेवढे काही तुमचे अमॉर्फस सॉलिड आहेत ते आयसोट्रोपिक आहेत. आता अनआयसोट्रोपिक आहेत म्हणजे काय असतात, डिफरंट डायरेक्शन इट शो द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड एज अनआयसोट्रोपिक सॉलिड. Means those solids shows the different properties in different direction are also called as anisotropic solids. राहिलं लक्षात डेफिनेशन, की असा एखादा सॉलिड असतो की तो वेगवेगळ्या दिशेला वेगळ्या प्रकारचे भौतिक गुणधर्म दाखवत असतो, त्या सॉलिडला आपण अनआयसोट्रोपिक सॉलिड्स म्हणतो. मीन्स those solids shows the different properties in a different direction are called as anisotropic solids. Then what is means by isotropic solid? मग आयसोट्रोपिक सॉलिड कशाला म्हणायचं, those solids shows the different direction same physical property, की different direction ला जर तो सेम फिजिकल प्रॉपर्टी शो करत असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, आयसोट्रोपिक सॉलिड. आणि डिफरंट डायरेक्शनला जर तो डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी शो करत असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, अनआयसोट्रोपिक सॉलिड. राहिलं लक्षात. अ सबस्टन्स विच शोज different direction in different physical properties are called as anisotropic solid. A solid which shows different directions same physical properties are called as isomorphous solids. त्यानंतर आपण याच्यामध्ये कंपेअर करू शकतो, this crystalline solid is also called as a true solids. की क्रिस्टलाइन सॉलिडला आपण काय म्हणत असतो, ट्रू सॉलिड म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये रिपीटिंग पॅटर्न असते आणि रेग्युलर अरेंजमेंट असते पार्टिकलची. ड्यू टू क्रिस्टलाइन सॉलिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रू सॉलिड्स. बट दिस अमॉर्फस सॉलिड आर ऑल्सो कॉल्ड ॲज सीडो सॉलिड्स और सुपर कूल्ड लिक्विड्स. अमॉर्फस सॉलिडला कोणते दोन नाव आहेत, की त्याला आपण सीडो सॉलिड म्हणजे फॉल्स सॉलिड म्हणतो. सीडो म्हणजे चुकीचं, फॉल्स.
म्हणजे रिपीटिंग पॅटर्न आहे का? नाही, इरेग्युलर अरेंजमेंट आहे. म्हणून अमार्फस सॉलिडला आपण सिडो सॉलिड आणि सुपर कूलर लिक्विड म्हणतो. तसं क्रिस्टलाइन सॉलिडला काय म्हटलं मी? ट्रू सॉलिड्स म्हटलं, बरोबर. त्यानंतर एन्थाल्पी ऑफ फ्युजन इज डेफिनाइट. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये एन्थाल्पी ऑफ फ्युजन जे असणार आहे ती कशी असते? डेफिनाइट असते. This enthalpy of fusion is definite in a crystalline solid, but enthalpy of fusion is indefinite in amorphous solids. की amorphous solid मध्ये एन्थाल्पी फ्युजन ही इनडेफिनाइट असते, म्हणजे अनिश्चित असते, आणि याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ फ्युजन ही कशी असते? डेफिनाइट असते. तुम्ही म्हणताल सर आता एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे म्हणजे कसं आहे? एकमोल सॉलिड सबस्टन्सचं कन्व्हर्जन एकमोल लिक्विड मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणतो. आणि याच्यासाठी लागणारं जे टेम्परेचर असणार आहे ते टेम्परेचर फिक्स असतं. म्हणजे डेल्टा एच फ्युजनची व्हॅल्यू जर पाहिली तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये फिक्स असते, आणि अमार्फस सॉलिड मध्ये डेल्टा एच फ्युजनची व्हॅल्यू ही कशी असते? अनफिक्स्ड असते, व्हेरिएबल असते. तर हे आपण या शेवटच्या पॉईंटमध्ये सांगत असतो. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक्झाम्पल कम्पेअर करता येतात. जसे की तुमच्याकडे एक्झाम्पल असेल क्रोमियम ट्रायऑक्साइड्स, त्यानंतर आयर्न ट्रायऑक्साइड एक्झाम्पल असेल, त्यानंतर सोडियम फ्लोराईड असेल, मॅग्नेशियम ऑक्साईड असेल, डायमंड असेल, फुलेरिन असेल. हे जे एक्झाम्पल आहेत ते कशाचे एक्झाम्पल आहेत? क्रिस्टलाइन सॉलिडचे. तसं इकडे काय एक्झाम्पल सांगता येईल? तुमचा ग्लास असेल म्हणजे काच असेल, त्यानंतर तार असेल म्हणजे डांबर असतं, त्यानंतर प्लास्टिक असेल आणि रबर असेल. हे कशाचे एक्झाम्पल आहे? तुमचे अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा डिफरन्स 2 मार्काला विचारला जातो. लक्षात एकदा सांगतो पहा, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड्स. In crystalline solid, repeating pattern in the arrangement of particles. In amorphous solid, no repeating pattern in the arrangement of particles. In crystalline solid, regular arrangement of the particles are present. In amorphous solid, irregular arrangement of the particles is also present. This crystalline solid is an anisotropic solids. This amorphous solid is an isotropic solid because it shows the different properties in different direction. It shows the same properties in the different direction. याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी मध्ये येतं तुमचं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे कशाचं एक्झाम्पल आहे? अनआयसोट्रोपिक सॉलिडचं एक्झाम्पल आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला दाखवली डायग्राम. दिस क्रिस्टलाइन सॉलिड आर कॉल्ड ॲज अ ट्रू सॉलिड्स. अमॉर्फस सॉलिड आर कॉल्ड ॲज अ सिडो सॉलिड्स और सुपर कूलर लिक्विड्स. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव्हिंग द एन्थाल्पी ऑफ फ्युजन इज डेफिनाइट and amorphous solid having enthalpy of fusion is indefinite. एक्झाम्पल काय लिहू शकतात? क्रोमियम ट्रायऑक्साइड, आयर्न ट्रायऑक्साइड, सोडियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, डायमंड, फुलेरिन आणि ग्राफाइट्स. इकडे एक्झाम्पल काय लिहू शकतात? ग्लास, तार, प्लास्टिक आणि रबर. हे कशाचे एक्झाम्पल आहे? तुमचे अमॉर्फस सॉलिड्स. तर आज आपण इथं थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडचे पाहिजेत. मॉलिक्युलर सॉलिड कशाला म्हणायचं, मेटॅलिक सॉलिड कशाला म्हणायचं, आयोनिक सॉलिड कशाला म्हणायचं, आणि नेटवर्क किंवा कोव्हॅलंट सॉलिड कशाला म्हणायचं. तर हे जे 4 टाइप्स आहेत आपण सेकंड लेक्चरमध्ये पाहणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सुट्टी दिली जाईल. परवा दिवशी तुमचं लेक्चर होईल. हे जे लेक्चर आहे तुम्ही आज बघू शकता, त्याच्या खाली पाठवलेले नोट्स व्यवस्थित लिहून काढा. एक दिवस आड आपलं एक लेक्चर होणार आहे, कारण नंतर आता मी उद्याच्या लेक्चरमध्ये 11वी घेणार आहे. 11वी झाले की परवा तुमचं 12वीचं असेल, 12वी झालं की 11वी. अशा प्रकारचा आपला सायमल्टेनियस स्टडी असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही तो व्हिडिओ बघायला टाइम भेटेल आणि चांगल्या प्रकारे तो व्हिडिओ तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्या खालचे काही क्वेश्चन जर तुम्हाला पडले, काही डाऊट्स आले तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती मला विचारू शकता. मग आज काय पाहिलं आपण? प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्सचा स्टडी केला. त्यानंतर आयसोमॉर्फस सबस्टन्स कशाला म्हणायचं ते पाहिलं, पॉलिमॉर्फस सबस्टन्स कशाला म्हणायचं ते पाहिलं, अनआयसोट्रोपी कशाला म्हणायचं, आयसोट्रोपी कशाला म्हणायचं ते पाहिलं. आणि त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड मधला आपण डिफरन्स पाहिलेला आहे. थँक्यू.